नमस्कार. आज आपण 2024ला पडलेले PYQची सिरीज चालू केली. त्याच्या पुढचे आपण PYQ घेणार आहे. तर मुलांना एक लक्ष द्या का. आता पुढचा प्रश्न आहे का PYQ मध्ये, धुळे जिल्ह्याला 2024ला पोलीस शिपायाला पडलेला प्रश्न बघा आहे का. बघा सगळ्यांनी लिहा 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग भागिले. बघा धुळे जिल्ह्याला पडलाय. बघा भागिले वर्गमुळात 36, वर्गमुळात 36 बरोबर किती. आता मुलांना इकडे लक्ष द्या, या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं. आता मुलांनो बघा खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत, खूप सोपे सोपे आहेत. आता 2चा वर्ग किती आला दादांनो 4 आणि गुणिले 3चा वर्ग 9 आणि 36चं वर्गमूळ किती बोला किती येणार 6. आता 6 येणार बघा. मग आता इथं जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं 3 त्रिक 9 3 दुने 6 बे दुने 4 आणि 3 दुने 6 ह्याचं उत्तर किती येईल 6. एवढे सोपे सिंपल प्रश्न येतात. हा धुळे जिल्हा 2024ला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे वर्गमूळ घनमुळावर पडलेला हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे. आता एक बघा लक्ष द्या, सर्वांना समजलं असेल. एक क्वेश्चनचा एक नीट ॲनालिसिस करा बघा. प्रश्न खूप मोठा आहे पण सोडवाय खूप सोपा आहे. बघा काय म्हणतोय बघा. 999 1/7 अधिक 999 2/7 अधिक 999 3/7 अधिक 999 4/7 अधिक 999 5/7 आणि शेवट बघा 999 किती 7/7. हा प्रश्न लक्षात ठेवा, सगळ्यांनी लिहून ठेवा बघा. हा प्रश्न गोंदिया जिल्हा पोलीस 2024. हा प्रश्न बघा नीट बघा. गोंदिया जिल्हा पोलीस 2024ला आलेला प्रश्न आहे. आता गोंदियाला बघा हा किती मोठा प्रश्न आहे PYQ. नीट बघा आता सोडवायचा कसं बघा. सगळ्यांनी वर बघा आहे का. गोंदियाला पडलेला प्रश्न आहे. इथं प्रत्येक ठिकाणी काय अधिक 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 म्हणून हे पण क्वेश्चन सुटले पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही असे क्वेश्चन सोडवत नाही तोपर्यंत तुमचं काम होत नाही बरं का. म्हणून एक लक्षात ठेवा, प्रश्न नीट बघा कसे आलेत आणि ते कसे सोडवायचे ते नीट बघा. आता काय करायचं, ह्या पूर्णांकाला काय म्हणायचं पहिला घटक सांगा. ह्याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. म्हणजे 999 म्हणजे पूर्णांक 1/7. इथं 999 पूर्णांक 2/7, 999 पूर्णांक 3/7, 999 पूर्णांक 4/7, 999 पूर्णांक 5/7, 999 पूर्णांक 6/7. आता काय करायचं हेड लक्ष द्या सगळे विद्यार्थी. खूप सोपं आहे, खूप कॉमन घटक आहे हा. आता काय करू आपण, इथं 999 इथं 999 इथं 999 999 999 999 999 किती वेळा आहे 6 वेळा आहे. मग आता ह्या 999 999 6 वेळा आहे ना, त्यांची करायची बेरीज. काय करायची मुलांनो बेरीज. मग आता यांची बेरीज करताना काय करू आपण 999 6 वेळा आहे म्हणून 6 न गुणू. काय अडचण आहे का कोणाला नाही. मग आता 6 न गुणा 9 सक 54 4 हातच्याला गेले 5. काय घेतोय ते सर्वांना समजावं म्हणून बेसिकच आहे पण सगळ्याला समजावं. मग बघा ऐका 9 सक 54 आणि 5 किती येणार 59. हातच्याला गेले पुन्हा 5 9 सक 54 54 आणि हे 5 59. आता विद्यार्थी मित्रांनो 999 999 999 ह्या 6 जणांची बेरीज किती आली 5994. सगळे आले इथपर आले का ह्यांची बेरीज. आता काय करायची आपल्याला, हे बघा हे दिसतं 1/7 2/7 3/7 4/7 5/7 आणि 6/7. आता बघा ह्यांचा छेद आहे समान. काय करायचा छेद आहे समान म्हणून तो छेद काय करा मुलांनो यगदाच लिहा. लिहिलं का यगदाच. खूप सोपी ट्रिक्स देतो याला, काय अडचण नाही. मग ह्यांचा यगदाच लिहा. आता वरच्यांची बेरीज करा 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 किती येणार 21. किती आलं 21. सिंपल आहे सिंपल आहे. किती दिवस आहे मोठं बघा. ही धुळे कुठं आलाय गोंदियाला आलेला प्रश्न आहे. गोंदियाला इतका सिंपल प्रश्न आहे. मग आता बघा आता इथं काय करायचं का 7 × 7 7 × 21. हे जे 3 आहे ना ते फक्त ह्यात मिळवायचं. हे 3 फक्त यात मिळवा झालं उत्तर 5997. किती सिंपल पद्धतीने प्रश्न सुटलाय बघा.
किती सिंपल, दिसायला किती मोठं आहे बघा. आता तुम्ही जर ह्याची बेरीज करत बसला तर तुम्हाला काय करावं लागेल, हिथं ह्याला गुणायचं, ह्यानं मिळवायचं, किती मोठं प्रश्न सुटेल. पण पूर्णांकात करताना काय करा, अगोदर या पूर्णांकांची बेरीज करा, या पूर्णांकाची बेरीज करा, या पूर्णांकाची बेरीज करा, अशी सर्व पूर्णांकाची बेरीज करा. नंतर ह्या पूर्णांकाची बेरीज आणि त्या दोघांचं जे तयार होईल तिथं डायरेक्ट फक्त सोडवून घ्या. हा कुठं पडलाय बघा, गोंदिया 2024ला पडलेला एवढा भारी प्रश्न आहे की तुम्हाला सुटला पाहिजे. समजात आलंय, सगळ्यांच्या लक्षात आलंय. आता पुढचा एक प्रश्न लिहून घ्या, चला पटकन. हा पुढचा प्रश्न बघा. हा आता अजून एक प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न आहेत ना खूप महत्वाचे आहेत. आपण हे सिरीज का चालू करतोय, कारण की विद्यार्थी मित्रांनो हे PYQ तुम्हाला समजले पाहिजेत, की नक्की पोलीस भरती काय आहे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. चला, झालं असं सर्वांचं? ओके, चला आता पुढे बघा एक प्रश्न कसा आहे, खूप महत्वाचा बघा. हा पण गोंदियाला चालाय बघा, 2024 गोंदिया. आता काय प्रश्न आलाय बघा, लक्ष द्या बघा. आता प्रश्न असा आहे, काय म्हणले बघा, 0.0196 बघा, 0.0196 अधिक, लक्ष द्या इकडं, 1.6 गुणिले 0.9 आणि याला भागिले काय विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा आहे हा, याला भागिले 25/16. आता मुलांना इकडे लक्ष द्या, कसा प्रश्न आहे हा. सुद्धा प्रश्न कुठं आलाय बघा, हा सुद्धा गोंदियाचाच आहे 2024चा. नीट बघा प्रश्नपत्रिका तुम्हाला समजेल. गोंदिया 2024ला पोलीस भरतीला प्रश्न आहे. आता मुलांना सोडवायचं कसं, सगळं बेसिक वरच आहे. हे जे तुम्ही बघताय हे सगळं बेसिक वर प्रश्न आहेत. मग आता सोडवायचं कसं, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वर्गमूळ कळलं पाहिजे. मग आता मुलांना लक्ष द्या का, ह्याचं वर्गमूळ बघा, ह्याचं वर्गमूळ 196चं वर्गमूळ 14. मग 14 घ्या इकडं, दशांश स्थळ किती आहे तिथं 4, वर्गमूळ काढताना किती वाटतात 2, मग इथं येणार 0.14. लक्षात आलं, लगेच मांडून टाका, टेन्शन काय आहे का नाही. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता एखादा म्हणाल सर इथं 1.16 आहे त्याचं वर्गमूळ निघत नाही, मग काय करायचं, इथं गुणिले चिन्ह, इथं 1.9 आहे म्हणून मी काय करतो, हे 2 अंक बघा, एक लक्ष द्या, हे 2 अंक दोन्ही काय करतो एकाच वर्गमुळात घेतो. काय अडचण आहे का, काहीच नाही, दोन्ही वर्गमुळात आहे, फक्त एका वर्गमुळात घेतलं. मग आता ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय येईल 144. म्हणजे कसं येईल मुलांनो, 1.44 आलं का, 1.44. मग 144चं वर्गमूळ 12 आलं, इथं दशांश स्थळ 2 आहे, तिथं किती येणार 1, म्हणजे इथं आलं 1.2. आता विद्यार्थी मित्रांनो इथं बघा, आता इथं 1.2 आलं, कळलं सगळ्याला वर्गमुळातनं बाहेर, काय अडचण आहे का नाही. आता इथं बघा 25चं वर्गमूळ किती 5, व्हेरी गुड, आणि 16चं वर्गमूळ 4, व्हेरी गुड. आता लक्ष द्या, सगळ्यात महत्वाची ही क्रिया आधी करून घ्यायची. हो का, ही क्रिया ओरिजिनल प्रश्न आहे बघा, ही क्रिया आधी करून घेऊ. मग आता काय होते बघा, हे असं मांडतो 0.14 अधिक, मग 1.2 गुणिले 4 वर जाईल, गुणिले मला व्यस्त होत असा, भागिलेच वर जाईल म्हणजे 4/5. लक्षात आलं, किती सोपं आहे. आता इकडे लक्ष द्या का, मग आता ह्या 4 मी ह्या 5ला काय करतो किंवा काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार करतो, 12 चोक 48, मग इथं लिहितो 4.8 भागिले 5. आता पॉईंट नाही असा विचार करून भागाकार करतो, 5 9 45, राहिले 3 वरून घेतला पॉईंट, 5 6 30. आता हो का, इथं 1 पॉईंट आणि हा 1 पॉईंट, किती पॉईंट झाले 2. मग कसं येणार बघा, 0.14 अधिक 0.96, या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग आता बघा बेरीज करू आपण, मग कसं येणार 0.14 आणि 0. बोला की 96. मग आता इथे येणार 0, हातच्याला 1 हातच्याला 1, ह्याचा उत्तर आहे मुलांनो 1.1. हे याचं उत्तर. हा ओरिजिनल, लक्षात ठेवा, ही ओरिजिनल पोलीस भरती, हा ओरिजिनल. आपण भंडाऱ्याचा पण पेपर अनालिसिस करणार आहे. जे प्रश्न अवघड असतील ते आपण YouTube लाईव्हला, एक लक्षात ठेवा, तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडवायचे कसे हे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. हा सुद्धा कोणता प्रश्न आहे तर लक्षात ठेवा, हा सुद्धा गोंदिया जिल्हा पोलीस 2024ला पडलेला क्वेश्चन आहे. लक्षात आलंय सर्वांच्या.
असे आपण वेगवेगळे क्वेश्चन काय करणार आहे, सोडवणार आहोत. लक्षात येत आहे? ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. एक बर आता पुढे बघा, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल. आता प्रश्न लिहा, पुढीलपैकी लिहा, पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल असं दाखवलं यांनी. बघा हा एक प्रश्न तुम्हाला सांगतो, सगळे वर बघा आहे का हा प्रश्न. आता ह्याची पर्याय बघा. पहिला प्रश्न, पहिला पर्याय बघा, 1 स्टार 6 2. दुसरा आहे का, दुसरा ऑप्शन आहे का बघा, 3 स्टार 48. तिसरा ऑप्शन आहे का, 2 स्टार 3. आणि चौथा ऑप्शन आहे का, 5 स्टार 76. आता यांनी काय प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं नीट एनालिसिस करा, व्यवस्थित बघा. एक, पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल, शक्यता दर्शवली. आता बघा का काय सांगतो तुम्हाला, नीट बघा नवीन विद्यार्थी, नीट बघा. आता पूर्ण वर्ग संख्या असू शकेल असं त्यांचं मत आहे. मग आता काय करायचं, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय येतं आणि चेक करू आपण. एक, मुलांना काय लक्ष द्या, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी, कोणत्या स्थानी, एकक स्थानी बघा ऐका काय काय असतात बघा. पहिल्यांदा घटक 1 0 1 4 5 6 आणि 9. हे 6 अंक पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी असतात बरं का, एकक स्थानी असतात. आणि नसतात कोणकोणते तर ऐका, 2 3 सांगा 7 आणि 8 हे अंक नसतात. लक्षात आलं का. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा ऐका मुलांनो, जर 5 आलं तर तिथं 25च आलं पाहिजे. जर 1 0 आला तर किती शून्य आलं पाहिजे, 2 शून्य आले पाहिजेत. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 आणि 9 हे अंक असतात. मग 2 3 7 8 हे अंक नसतात. असतात का, नसतात. मग आता मला सांगा मुलांनो, कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल. हा प्रश्न कुठं आलाय सांगतो तुम्हाला, जालना. कोणता, जालना 2024चा प्रश्न आहे. मग आता मला सांगा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 असेल का बाबांनो, नाही. 2 असेल का, नाही. 8 असेल का, 8 नाही. 3 असेल का, नाही. 3 असेल का, नाही. मग काय असू शकेल, काय असू शकेल, 6. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 असू शकेल. म्हणून लक्षात ठेवा, कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल ह्याचं उत्तर काय काय असेल तर लक्षात ठेवा 6. समजतंय सर्वांना. खूप महत्वाचा घटक आहे, एवढं महत्वाचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यांच्या लक्षात येतंय, सर्वांना समजलंय का, काय अडचण कोणाला नाही. आता अजून एक प्रश्न घेऊ आपण. भारी वाटतंय का नाही, किती महत्वाचे प्रश्न आहेत बघा. सोपे आहेत, खूप सोपे आहेत. आपण अशीच काय करणार आहे, चालू ठेवणार आहे सिरीज. आता मुलांना बघा, हे प्रश्न आलाय, 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. प्रश्न बघा आहे का, 25च्या इथं लिहितो बघा, 25च्या पाड्यातील, 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बघा काय विचारले, बेरीज किती. 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. सगळ्यांनी बघा आता का. आता ह्याचे पर्याय बघू आपण. 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. आता याचे पर्याय बघा, हे लक्ष द्या. आता या संख्येचे पर्याय बघू आपण. आता पर्याय बघा, पहिला पर्याय विद्यार्थी मित्रांनो 900, दुसरा पर्याय 1125,
तिसरा पर्याय आहे 1250 आणि चौथा पर्याय सांगतो तुम्हाला, चौथा पर्याय आहे मुलांना 100. आता एक साधा व्यवहार आहे बघा, तुम्ही एक नीट निरीक्षण करा, इकडे लक्ष द्या. असे तुम्हाला काय आहेत इथं ऑप्शन आहेत. आता मुलांना इकडे लक्ष द्या, सर्वात महत्वाचा घटक काय, त्यांनी असं म्हणलंय 25च्या पाड्यातील पहिल्या 9. मग आता मला सांगा 25च्या पाड्यातील पहिली संख्या कोणती आहे? 25. इथं लिहितो ऐका, पहिली ऐका, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता मला सांगा पहिली संख्या काय असणार आहे? 25. आता शेवटची संख्या काय? 25 9 225. लगेच लिहून टाका, 225 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती? 9. लिहायचं 9. मग आता मला सांगा 225 आणि 25 या दोघांची बेरीज किती येणार? 250 भागिले 2 गुणिले 9. मग आता इथं बघा, बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. मग 125 गुणिले 9. मग 9 5 45, हातच्याला गेले 4, 9 2 18, 18 आणि 4 22, हातच्याला गेले 2, 9 1 9 2 11. सर्वात महत्वाचा आपला ऑप्शन क्रमांक 2. ह्याचं उत्तर किती आलं मुलांनो? 1125. हा प्रश्न बघा खूप महत्वाचा घटक आहे. हा प्रश्न कुठं आलाय? तर जालना आणि लोहमार्ग दोन्ही परीक्षेला आलाय. म्हणजे जालन्याला पण आलाय आणि दुसऱ्या कुठं आलाय? लोहमार्ग. 2024ला लक्षात ठेवा, हे दोन जिल्ह्याला हा प्रश्न आलेला आहे. किती सोपं आहे, खूप सोपं आहे. लक्षात येते? असू द्या, आपण अशीच सिरीज चालू ठेवू, काही अडचण येत नाही. आपण पुन्हा उद्या वेगवेगळे क्वेश्चन बघणार आहे. रोज आपण असे क्वेश्चन काय करणार आहेत? असे क्वेश्चन पाहणार आहोत.